नमस्कार. मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात प्रदीप जोशी साहित्य. डान्स बार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विधान सभेमध्ये डान्स बार सुधारणा विधेयकाची चर्चा झाली आहे. आता विधान परिषदेमध्ये सुद्धा ही चर्चा होऊन ज्या वेळेला दोन्ही सभागृहात मान्यता मिळेल त्यावेळेला डान्स बार सुधारणा विधेयक अस्तित्वात येईल. आता हे विधेयक आणण्याची गरज काय? तर डान्स बार बंद झाले. काही ठिकाणी छुपे डान्स बार सुरू आहेत, पण ऑर्केस्ट्राच्या नावाखाली काही ठिकाणी डान्स बार सुरू असल्याची चर्चा आहे. आणि त्यामुळेच ऑर्केस्ट्रा डान्स बारच्या कक्षेत आणायचा ही सरकारची भूमिका आहे आणि ती काही चुकीची आहे असं म्हणता येणार नाही. त्या काळामध्ये ज्या वेळेला डान्स बार अस्तित्वात होते त्यावेळेला समाजातील काही घटकांची फरफट कशी झाली हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. अहो, शहरातच काय, ग्रामीण भागात सुद्धा डान्स बारची लागण झाली होती. अगदी दुष्काळी भागातली मंडळी सुद्धा डान्स बारवर अमाप पैसा उधळत होती आणि हे व्यसन त्यांना राजकारणी मंडळींनी लावलं. त्या काळातले जे युवा राजकारणी होते त्यांनी तरुण पिढीला हाताशी धरून डान्स बारला नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं विदारक चित्र त्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे. काही कुटुंबांना आपली घरं विकावी लागली, आपले व्यवसाय विकावे लागले, देशोधडीला मिळाले. राजकारण्याने त्याचं काही सोयीसुतक नव्हतं. आपली सत्ता टिकवायची असेल तर मद्यपान, डान्स बार, पार्ट्या अशा व्यसनामध्ये राजकारणी मंडळी तरुण पिढीला गुंतवून ठेवतात आणि हे खूप वर्षापासून चालत आलंय. आता त्याला अधिक गती आली आहे आणि केवळ याच कारणासाठी डान्स बारमुळे जी पिढी बर्बाद होते, ऑर्केस्ट्रामुळे जी पिढी बर्बाद होते ती वाचवण्यासाठी हे विधेयक आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण शेवटी असं आहे, कायदा म्हटलं की त्याला पळवाटा आल्याच. डान्स बारच्या बाबतीत हेच घडलं. डान्स बार बंदी झाली, काही दिवस गेले आणि पुन्हा छुप्या पद्धतीनं डान्स बार सुरू झाले. अगदी लाखोच्या घरात युवकांनी पैसे खर्चून टाकले, काही जणांनी आत्महत्या केल्या. हे सगळं घडतंय त्याला प्रामुख्याने राजकारणी मंडळी जबाबदार आहेत. अहो, एका बाजूला तुम्ही कायदा करणार आणि दुसऱ्या बाजूला प्रोत्साहन देणार, कसं चालायचं? अशानं वाईट गोष्टी कुठल्याही
नष्ट होतील का नाही याबद्दल साशंकता आहे. आणि मला वाटतं की डान्स बारच्या बाबतीमध्ये युवा पिढीचं आपण ब्रेन वॉशिंग जे आहे ते करण्याची गरज आहे. डान्स बारचे फायदे तोटे, ऑर्केस्ट्राचे फायदे तोटे हे युवकापर्यंत पोहोचवले पाहिजेत. अर्थात त्यातून युवा पिढी सुधरेल असंही काही सांगता येत नाही, कारण आज सगळ्याच यंत्रणा हाताबाहेर गेलेल्या आहेत. माणूस हतबल झालेला आहे. दयनीय अशी अवस्था निर्माण झालेली आहे. आणि अशा परिस्थितीत डान्स बारच्या कक्षेत ऑर्केस्ट्रा आणून त्याला बंधन घालण्याचा हा जो प्रयत्न चाललाय ना, तो स्तुत्य मानावा लागेल. बघूया यातून काय होते, समाज सुधारतोय का. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा द्या.